जगाला पोसणारा जर कोण असेल तर या भारत मातेतला शेतकरी आहे। पण त्या शेतकऱ्याला जर सर्वात मोठं सहकार्य कुणाचं असेल, उपकार कुणाचे असेल, साथ कुणाची असेल तर ती साथ आहे नंदीश्वराची। ती साथ आहे नंदीश्वराची। ऐका, म्हणून त्याच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी आपण त्याचा सण एक दिवस साजरा करतो। तो सण सुद्धा या श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणार आहे, अमावस्येला येणार आहे। तो आहे बैलपोळा। बैलपोळा आपण साजरा करतो का नाही, बरोबर? प्रत्येक मंदिरासमोर भगवान नंदीश्वर आहेत ना। मग या नंदीश्वराचं प्रागट्य कसं झालं ऐका, त्यामध्ये सांगतात नंदीश्वराचे वडील आहेत शिलाद। त्या शिलादाने तपश्चर्या केली होती या भगवान शंकराची। आणि भगवान शंकराची तपश्चर्या केल्याच्या नंतर सांगितलं होतं, मला एक मुलगा द्या, या जगाचं कल्याण कर। नंदी म्हणजे काय? जो आनंदी ठेवतो तो नंदी, बरोबर आहे ना? जो दुसऱ्याला आनंदी ठेवतो तो नंदी, बरोबर आहे? ऐका लक्ष देऊन। म्हणून शेतकऱ्याला जर आनंदी राहायचं असेल तर जास्तीत जास्त उपकार कोणाचे आहेत? नंदीचेच आहेत ना। नंदीचे उपकार आहेत ना। मग शेतकऱ्याच्या अति जवळचा जर मित्र कोण असेल तर नंदी आहे। लक्ष देऊन ऐका बरं का, शेतकऱ्याच्या अति जवळचा मित्र जर कोण असेल तर नंदी आहे। आणि भगवान शंकराच्या शिवगणामध्ये अग्रगण्य स्थान कुणाचं असेल तर नंदीश्वराचंच आहे। भगवान शंकराला सुद्धा आवडणारं वाहन जर काय असेल तर कुणाचं वाहन आहे? नंदीश्वराचंच आहे ना। भगवान नंदीश्वराच आहेत ना, बरोबर आहे का नाही? ऐका, म्हणजे भगवान शंकराच्या अतिशय जवळ असणारे नंदीश्वरच आहेत, शेतकऱ्याच्या अति जवळ असणारे नंदीश्वरच आहेत। बघा, शेतकऱ्याला सर्वात मोठा जर उपकार कोणाचा असेल ना तर गाई बैलाचा आहे, बरं का? गाईचा आणि बैलांचा आहे। ट्रॅक्टर वगैरे हे आता आलेल्या गोष्टी आहेत, बरोबर आहे? पण पहिले शेती जर करायची असेल तर बैलाशिवाय नंदीशिवाय पर्याय होता का? म्हणून त्या नंदीचे अनंत उपकार आहेत, कारण तो नंदी शेतकऱ्याला आनंदी करत असतो। म्हणून त्या नंदीच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याने ज्याने आपल्यावर उपकार केले त्याच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी काही ना काही करत राहतात। म्हणून आज सुद्धा शेतकरी ऐका, नंदीच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी आज आपण बैलपोळा साजरा करतो ना। तो बैलपोळा साजरा करतो, लक्ष देऊन ऐका बरं का, कशासाठी? की या नंदीचे, या बैलाचे अनंत उपकार या समाजावर आहेत। या समाजावर म्हटल्यापेक्षा या देशावर आहेत। या देशावर म्हटल्यापेक्षा या देशातूनच जगाला अन्नधान्य जास्ती पुरवल्या जातं, म्हणून जगावर सुद्धा नंदीश्वराचे उपकार आहेत। नुसत्या भारतावर शेतकऱ्यावरच नंदीचे उपकार नाहीत, कारण लक्ष द्या माझ्याकडे। आम्ही दुबईला गेलो होतो ना, अमोलला माहिती, आम्ही दुबईला गेलो होतो, तो पण आमच्या सोबतच होता, बरं का? दुबईला गेल्याच्या नंतर तिथं शेतीच नाही आहे, तिथं शेती पिकत नाही, सगळी वाळूच आहे। एवढंच काय, तिथं पाण्याची, गोड पाण्याची विहीर सुद्धा नाही। दुबईमध्ये पाणी खारं आहे, माणसं चांगली आहे, बरं का? नाही कळलं का तुम्हाला? माणसं चांगली आहे तिथं, पण पाणी खारं आहे। त्यांना पाणी गोड प्यायला पाणी सुद्धा नाही विदेशामध्ये। माया हो, आता जाऊन आलो म्हणून सांगतो, हे काय ऐकून नाही सांगत। पाणी सुद्धा प्यायला नाही गोड, सर्व पाण्यावर प्रक्रिया करून त्यांना ते पाणी पुरवल्या जातं, बरं का? मग गोड पाणीच नाही तर जमिनीचा, धान्याचा, अन्नधान्याचा प्रश्न आहे का? ऐका, अजिबात नाही, तिथं धान्यच पिकत नाही। असे अनेक देश आहेत की ज्या देशात धान्य पिकल्या जात नाही, मग त्या देशाला धान्य पुरवण्याची एक माता उपकार करते, तिचं नाव आहे भारत माता। सगळ्यांचा सांभाळ जी करणारी असते तिला माता म्हणतात ना। मग भारताला उगाच माता म्हणत नाही ना। अनेक देशामध्ये, आता बांगलादेशामध्ये जे चालू आहे ना एवढा मोठा संघर्ष, ऐका, तर कालचीच बातमी आहे, त्या बांगलादेशाला आपली कांद्याची ट्रक अडकलेली आहेत। आता जे निर्यात करणारा कांदा होता ना, त्या युद्धामुळे, त्यांच्या त्या आरक्षणाच्या आंदोलनामुळे, ऐका, आपले बरेच ट्रक सीमेवर अडकून बसलेत। आणि आम्ही गेलो होतो दुबईला, तेव्हा आपल्या इकडं कांद्याचा भाव काय आहे सध्या? मला माहिती नाही हो, मी बाजारातच नाही जात कधी, दुसऱ्याच्याच घरचं खातो ना।
कांदा आणा म्हणायचं का मी, कुठून आणा काय भावानं आणा ह्याचा काही प्रश्नच येत नाही ना, बरोबर आहे का नाही. मग आम्ही गेलो तेव्हा तिकडं कांद्याची निर्यात थोडी बंदी होती हा. आणि कांद्याचा भाव काय होता माहिती आहे का, 250 रुपये किलो. दुबईमध्ये कांदा आजही 200 रुपयाच्या कमी तर कधीच नाही, 250 रुपये किलो. लक्ष देऊ नाही का बरं का. आमचे महाराज लोक घड्याळ घ्यायला जायचे. मॉलमध्ये गेलो आम्ही, दुबई मॉलमध्ये, म्हटले घड्याळ घेऊ. विमानतळावर बॅगचे भाव पाहिले. म्हणलं आपण फक्त पाहू शकतो इथे, आपण फक्त विमानतळावर हे पाहू शकतो. बॅगचे भाव काय, छोट्या छोट्या हँडबॅगचे भाव 7 लाख 8 लाख रुपये. घड्याळाचे भाव 7 लाख 8 लाख 10 लाख 20 लाख. मग आम्ही पाहायचो, ते म्हणायचे क्या क्या हुआ आप बोलो ना क्या. आम्ही म्हणायचो हां आते बाद में घूम के आते. काय याचं 7 आणि 8 लाखाचं घड्याळ घ्यायला म्हणजे सोपी गोष्ट आहे का आपल्याजवळ, का राखाचा पैसा थोडाच आहे. हा सांगा बरं तुम्ही, लक्ष देऊ नाही का. 7-8 लाखाची घड्याळ कोण घेणार आहे, लक्ष देऊ नाही का बरं का. काहीच स्वस्त नव्हतं. पाण्याची बाटली सुद्धा 200 रुपयाला आहे, ती 250 रुपयाला आहे ना. एक पाणी बॉटल 250 रुपयाला आहे. लक्ष द्या, मला सांगायचं काय. म्हणून जाऊ द्या, विषयांतर नाही करायचंय मला, की तिथं जर कांदे पुरवायचे असेल, भाजीपाला पुरवायचा असेल, लक्ष द्या, तर कोणत्या देशातून पुरवल्या जातो, त्याचं प्रमुख आहे भारत देश. असं एका दुबईलाच नाही सांगत मी, अनेक देशाला अन्नधान्य पुरवण्याचं काम जर कोण करत असेल तर आपला हा कृषीप्रधान देश असणारा भारत देश, आणि या भारत देशातली गोरगरीब जनता असणारी शेतकरी. या भारत देशातले गोरगरीब शेतकरी आज जगाला जगवणारे आहेत महाराज. जगाला जगवणारा देश जर कोण असेल तर भारत. पण इथं हे जगवणारे जर कोण असतील तर सर्व शेतकरी आहेत. हा, या भारतालाच नाही, ऐका, या भारतालाच नाही तर जगाचा पोशिंदा. काय म्हणतात, शेतकरी हा या देशाचा काय आहे, पोशिंदा आहे. अरे मी सांगेल, शेतकरी फक्त भारताचा आणि या भारत मातेचा आणि या देशाचा पोशिंदा नाही, तर शेतकरी आपल्या भारताचा शेतकरी या जगाचा सुद्धा पोशिंदा आहे महाराज, लक्षात ठेवा. या ना कशामुळं, त्या बैलाचे अनंत उपकार आपल्या या समाजावर आहेत, आपल्या या शेतकऱ्यावर, भारत मातेवर आहेत. म्हणून इथं प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. इथं झाडाची पूजा होते, इथं नदीची पूजा होते, इथल्या मातीची पूजा होते, इथल्या दगडाची पूजा होते. अरे निर्जीव वस्तूची जर या देशामध्ये पूजा होत असेल तर आपल्या शेतकऱ्याचा खरा मित्र असणारा बैल आहे, नंदी आहे. म्हणून त्या नंदीची पूजा केली जाते बरं का. मग हे नंदीची उत्पत्ती कशी झाली, या नंदीश्वराची उत्पत्ती कशी झाली, भगवान शंकराचं हे वाहन आहे नंदीश्वर. म्हणून मी काल बोलता बोलता बोललो होतो का नाही, मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे. मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे. ओ मेरा भोला है भंडारे करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे. ओ मेरा भोला है भंडारे करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे. बोल बोल महादेवा तेरा डमरू डम डम, डमरू डम डम बाजे रे हो. सर से तेरे बहती गंगा, काम मेरा हो जाता चंगा, नाम तेरा जब लेता महादेवा. तेरा डमरू डम डम, डमरू डम डम बाजे रे हो महादेवा. तेरा डमरू डम डम, डमरू डम डम बाजे रे हो. बोले 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 बोले. ओ मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे. सवारी कशाची आहे, भोलेश्वराची. ऐका, भोलेश्वराची सवारी आहे नंदीश्वरावर आहे.
या नंदीश्वराचे वडील आहेत शिलाद. लक्ष देऊ नाही का बरं का. या नंदीश्वराचे वडील आहेत शिलाद आणि या शिलादानं भगवान शंकराची तपश्चर्या केली होती आणि सांगितलं होतं की मला मुलगा झाला पाहिजे आणि तो मुलगा या जगाचं कल्याण करणारा असावा आणि तो अमर व्हावा. बरं का, अमर व्हावा. पण भगवान शंकरानं सांगितलं हा या जगाचं कल्याण करणारा जर असावा असं वाटत असेल आणि अमर असावा असं वाटत असेल तर दुसऱ्या कोणाला पाठवून जमणार नाही. मलाच प्रत्यक्ष नंदीश्वराचं रूप धारण करावं लागेल. आणि असं सांगतात नंदीश्वर म्हणजे भगवान शंकराचाच अवतार आहे. हा भगवान शंकरानेच नंदीश्वराचं रूप धारण केलं होतं. लक्षात ठेवा, भगवान शंकरानेच नंदीश्वराच्या रूपात प्रगट झाले आणि म्हणून भगवान नंदीश्वर हे सगळ्यांना आनंद देणारे आहेत. अशी भगवान नंदीश्वराची कथा. आणि सांगतात त्या भगवान नंदीश्वराला शिवगणामध्ये अग्रगण्य स्थान मिळालेलं आहे. अग्रगण्य स्थान भगवान शंकराच्या शिवगणामध्ये कोणाचं असेल तर ते नंदीश्वराचं आहे बरं का. आणि अशी नंदीश्वराची कथा थोडक्यात या ठिकाणी सांगतात. त्याच्यानंतर भगवान शंकराचं 11 अवतार धारण केलेले आहेत. 11 रुद्र अवतार धारण केलेले आहेत. ते 11 रुद्राचे नावं सांगितलेले आहेत या ठिकाणी. पहिलं नाव आहे कपाली, दुसरं आहे पिंगल, तिसरा आहे भीम, चौथा आहे विरूपाक्ष, पाचवा आहे विकोहित, सहावा आहे शास्ता, सातवा आहे अजापाद, आठवा आहे अहरी, त्याच्यानंतर 9वा आहे शंभू, 7वा आहे चंड आणि भव. असे 11 रुद्राचे नावं या ठिकाणी सांगितलेले आहेत की भगवंताने असे 11 अवतार धारण केलेले आहेत. अशी एक कथा या ठिकाणी 11 अवताराची सांगितलेली आहे. अशा अनेक कथा, अनेक अवताराच्या अनेक कथा भगवान शंकराच्या या शिवपुराणामध्ये सांगितलेल्या आहेत. हे 6-7 दिवसात रोजच्या 2-3 तासात सांगणं शक्य नाही. मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं की 24,000 श्लोक आहेत त्याच्यामध्ये, आहे की नाही, आणि अनेक कथा आहेत. आता ज्याला जिज्ञासा आहे त्यानं हे शिवपुराण घेऊन या आणि वाचा. आता श्रावण महिना ये पवित्र, मग दुसरं काही वाचण्यापेक्षा श्रावण महिन्यात आपल्या एका महिन्यात त्याचं पारायण होऊन जाईल. तुमच्या थोड्या वेळेत दिवसाच्या 1 तास 1.5 तासाचा वेळ जो आपण आहे आपल्याकडे, तो 1-1.5 तासाचा वेळ कोणत्याही गृहिणीला शक्य आहे बरं का. काय म्हणतील घरातली कामं आहेत आम्हाला माहीत आहे ना, कामं किती आहेत आपल्याला, बरोबर आहे ना. आपल्याला भरपूर कामं आहे घरातले. स्वयंपाक असेल, भांडी असेल, फरशी पुसणं असेल, झाले. हे महत्त्वाचे 3 कामं आहे आणि प्रत्येक कामाला 1-1 तास धरा तुम्ही. स्वयंपाकाचा 1 तास, भांडं धुण्याचा 1 तास, धुणं धुण्याचा 1 तास आणि फरशी पुसायची 15-20 मिनटं, बरोबर आहे का नाही. आणखी एक 15-20 मिनटं, आणखी 1 तास, 4 तासाचं तुमचं सगळं घरातलं काम आहे, बरोबर आहे. 8 तासाची झोप, 4 तासाचं काम, 8 आणि 4 12, अजून 12 तास आपल्याकडे शिल्लक आहे. मी काढा रोज आता कथेला येऊन बसता का नाही. 2 ते 5 रोज हा कथेसाठी वेळ काढलेलाच आहे ना. मग ह्या वेळेत करा. नाही म्हणा या वेळेत झोपायची असते आम्हाला, ही आमच्या संध्येची वेळ म्हणजे झोप आहे, बरोबर आहे का. या 2 ते 5 या वेळेत जरी आपण ठरवलं आणि याचं वाचन केलं तर अनेक गोष्टी आपल्याला याच्यामध्ये कळत राहतील. लक्षात ठेवा. म्हणून असं हे शिवपुराण अनेक कथा याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत.